नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आपण ज्वारीला आणि खाली आपण मका पण पेरली, त्याच्यात आंतरपीक पण घेतलं आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. आम्ही आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या मकामध्ये काय आंतरपीक घेतलं आणि खत पण आणलं आहे बघा टाकायला आपल्या ज्वारीला आणि त्या आंतरपिकाला आणि मकाला पण. तर तुम्हाला मी दाखवतो आता खत पण आणि आपली मेथी पण कशी आली आणि ज्वारी पण. तर बघू शकता आपण ही काढण्यासाठी ज्वारी पेरलेली आणि तसं तर आता ह्याला कंस तर काय येणार नाहीत बरं का. पण आपण काय माहिती काय एकरभर पेरली बघू शकता ही. आणि ह्याच्यात पाणी पण सोडायचं बघा. इकडे पिंकलर आतरलेलं आहे आणि ह्याला खत पण टाकायचं आहे. तर मित्रांनो, आपण खत जे आणले का तर हे बघू शकता आपल्या डोक्यावर आहे आणि इतकाच खत आपल्याला टाकायचं एकरला. तर हे पुरून टाकायचं बरं का. आणि खाली मेथी पण आहे. तर ही खत म्हणजे आपल्याला युरिया टाकायचा आहे. तर युरिया कोण टाकतं आहे ज्वारीला ते पण सांगा. आणि आपलं आता आंतरपीक पण दममध्ये दाखवतो की आमचं आंतरपीक आम्ही काय घेतले ती. तर बघू शकता आता समोर ह्या काय तर आमची मक्का बघू शकता. आता तुम्हाला ही टिकून दाखवतो खाली बघा. आपलं टेकलं इथं आणि ह्या काही मका आहे आपली बघू शकता. हे मका दिसते तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतलं आहे ते म्हणजे आपण मेथी घेतलेली. तर मित्रांनो, ह्या का मेथी बघा 2-2 पानावर आहे. आणि ह्याला आपण आता युरिया टाकणार आहोत. ह्या का हे बघा कशी मेथी आली बघा सकाळचं बघा. हे वातावरण ह्या काही आपण फवारली पण बरं का. किडकी पण झाली ती कालच फवारली. आणि आज खत टाकून आपण पिंकलर लगेच ह्या का लावून ठेवलेलं आहे. लगेच चालू करणार आहोत. तर बघा ही कशी आली मेथी बघा. अजून आता मोठी व्हायची राहिली आहे. 4-4 पानं आहे म्हणायचं. तसं तर पातळच आहे. तर ह्याचे ठोंब होणार आहेत बरं का. ठोंब झाले का तर पालीदार भाजी येते. आणि त्यासाठी आपण आता युरिया टाकणार आहोत. आणि ह्याला देशी पण फवारायची बरं का. देशीनं काय होते, देशीनं भारी येते मकापी. आणि भाजी पण तिकडल्या साईडला जरा दाट भाजी आहे उगवलेली आणि इकडं जरा पातळ झाली आहे. तर आम्हाला घ्यायचं आज युरिया टाकून. तर बघा ही आमची भाजी कशी आली आणि मका कशी आली सांगा आम्हाला कमेंट करून बरं का. तर बघू शकता अशा पद्धतीचं आमचं आजचं नियोजन आहे. तर आमचं नियोजन कसं वाटलं, आमचं आंतरपीक कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तुम्ही युरिया टाकता का तुमच्या मकाला ज्वारीला ते पण कमेंट करून सांगा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.